बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध कोण असा प्रश्न जो आहे तो सातत्याने चर्चेला जातोय। मात्र निवडणुकीच्या आधीच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा रथ जो आहे तो आता बारामतीमध्ये फिरायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की यावरती लिहिलेलं आहे एकच ध्यास सर्वांगीण विकास। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पक्षाचं घड्याळ हे चिन्ह आणि पक्ष अजित पवारांना मिळाल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांचा बॅनर असलेला आणि आपण पाहतोय की अजित पवारांचा बॅनर असलेला रथ जो आहे तो बारामतीमध्ये फिरायला सुरुवात झालेली आहे। याच रथामध्ये एक LED स्क्रीन जी आहे ती बसवण्यात आलेली आहे आणि LED स्क्रीनवरती आतापर्यंत सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून जी विकास कामं झालेली आहेत त्याचा सगळा आढावा जो आहे तो या LEDच्या स्क्रीनच्या माध्यमातून येणाऱ्या नागरिकांना दाखवला जातो आणि चौकाचौकामध्ये ही LED स्क्रीन जी आहे ती प्रत्येक ठिकाणी थांबवली जाते आणि सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा आढावा जो आहे तो या LED स्क्रीनच्या माध्यमातून घेतला जातो। आपण पाहतोय की सुनेत्रा वहिनींचा मोठा फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, अजितदादांचा फोटो आहे आणि त्याचबरोबर घड्याळ हे निशाण जे खरं तर आता अजित पवारांना मिळालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत चिन्ह घड्याळ हे आपल्याला यावरती खरं तर दाखवण्यात आलेलं आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सुनेत्रा पवारांची तयारी जी आहे ती सुरू झाली आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण प्रचाराच्या निमित्तानं जी रथ खरं तर संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरवला जातो अगदी त्याच पद्धतीचा रथ जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा एक संघर्ष जो आहे तो येणाऱ्या खरं तर काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो काय पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र ही रथी आता खरं तर जी संपूर्ण मतदारसंघामध्ये गाडी फिरवली जाते त्याचा स्पष्ट मेसेज आहे का येत्या खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळते का हे पण महत्त्वाचं असेल। मात्र सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा रथ जो आहे तो मात्र बारामती मतदारसंघामध्ये फिरायला आता सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन तुषार ननावडेसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।